नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात रामचंद्र नलावडे लिखित झुंबड या कादंबरीचा भाग दुसरा. आभाळ उन्हानं तळमळत होतं. वातावरणात आता कमालीचा उकाडा वाढला होता. एका जाग्यावर मघापासून बसल्यामुळे कल्पना अवघडून गेली होती. तिच्या घशाला कोरड पडली होती. तिच्या डोळ्यांसमोर बायका बोरिंगवर पाणी भरत होत्या. तिथे जाऊन हाताची ओंजळ करून पाणी प्यायला तिला लाज वाटत होती. मगाचं भांडण ऐकून ती मनात अस्वस्थ झाली होती. गावात पाऊल टाकल्यापासून तिला इरसाल माणसं भेटत होती. या गावात आपला निभाव लागणार नाही असं तिला मनात वाटायला लागलं होतं. तिच्या मनात आता भीती निर्माण झाली होती. आपल्या आवाक्यातलं हे काम नाही, आपण उगाच एवढ्या दूर नोकरी करण्यासाठी आलो. त्यापेक्षा आपण शिक्षकी किंवा नर्सिंगचा कोर्स केला असता तर फार बरं झालं असतं. आपण आता एक क्षणसुद्धा या ठिकाणी थांबायचं नाही, नाहीतर आपलं काही खरं नाही, असे विचार तिच्या मनात येत होते. पण हा तिच्या मनातला विचार वरवरचा होता. तिचं आतलं मन तिला धीर देत होतं. तिच्यात असणारं सामर्थ्य वाढवत होतं. तिचं आतलं मन तिला म्हणत होतं की कल्पना, तू पळून जाऊन मूर्खपणा करणार आहेस. येणाऱ्या संकटांना धैर्यानं तोंड दे. संकट काय सर्वच क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात आहेत. पळून जाऊन त्यातनं कधी मार्ग निघणार नाही. यासाठी का तू गारगोटीला 2 वर्षांचा कोर्स केलास? त्यावेळी तुझा कष्टाचा पैसा पाण्यासारखा खर्च झाला. तुझ्या म्हाताऱ्या वडिलांना किती यातना होतील. नोकरी सोडून लेक पळून आली म्हणून लोक त्यांची चेष्टा करतील. तू या ठिकाणी देशाची, पर्यायानं गरीब जनतेची सेवा करण्यासाठी आली आहेस, याचं तुला सदैव भान असू दे. मग येणाऱ्या संकटांना का घाबरतीयस? तुझी स्त्री शक्ती या ठिकाणी दाखव. तू पळून गेलीस तर घाबरून कुठलीही महिला या क्षेत्रात पाऊल टाकणार नाही. म्हणून तुझ्या मनात आलेला तो भ्याड विचार काढून टाक आणि येणाऱ्या संकटांना धैर्यानं तोंड दे. यात तुला नक्की यश मिळेल. कल्पनाला आता तिलाच लाज वाटायला लागली. पळून जाण्याचा विचार तिने मनातनं लगेच काढून टाकला. 2-2.5 तास उलटून गेले असले तरी बाबल्याचा अजून पत्ता नव्हता. पैसे घेऊन त्याने आपल्याला फसवलं तर नसेल, पण त्याची वाट पाहण्याशिवाय तिच्यापुढे अन्य कुठलाही पर्याय नव्हता. लादीवर पाय ठेवून ती थोडा वेळ त्या ठिकाणी ताठ उभी राहिली. पाय मोकळे करावेत म्हणून तिने व्हरांड्यात नागव्या पायाने 2-3 फेऱ्या मारल्या. मोकळा श्वास छातीत भरून घेऊन ती पुन्हा त्या सिमेंटच्या कठड्यावर जाऊन बसली. आता बोरिंगवर ऊन वाढल्यामुळे गर्दी कमी झाली होती. इतक्यात तिच्या कानांवर बाबल्याचा भसाडा आवाज पडला आणि तिने सुटकेचा निश्वास टाकला. ग्रामपंचायतीच्या शिपायाला सोबत घेऊन बाबल्या एक पाय ओढत तिच्या दिशेनं चालत चालत येत होता. दोघेही इमारतीची पायरी चढून वर आले. बाबल्या खडबडीत तळहातानं चेहऱ्यावर आलेला घाम पुसत तिला घोगऱ्या आवाजात म्हणाला, मॅडम, हा बघा तुमचा पंचायतीचा शिपाई. तो रानात गेलता गुर्र घेऊन, तेव्हा यायला वाईच आम्हाला उशीर झाला. बाळू तिच्या समोर येऊन उभा राहिला. तो तिला अदबीनं दोन्ही हात जोडून नमस्कार मॅडम असं म्हणाला. त्याचे दात गुटखा खाऊन पिवळे पडले होते आणि त्यातून उग्र दर्प बाहेर पडून हवेत मिसळत होता. तरी 40 ओलांडलेली होती. त्याच्या गळ्यात पंढरपूरच्या विठ्ठलाची माळ होती. अंगावर चुरगळलेला सदरा आणि पॅन्ट होती. त्याची दाढी, डोक्यावरचे केस वाढलेले होते. त्याच्या डोक्यावरचे केस वाऱ्यानं विस्कटलेले होते. कल्पनानं आधी बाळूची आस्थेनं चौकशी केली. कोणत्या वाडीवर राहता, इथून त्याचं अंतर किती, असं तिने त्याला जुजबी विचारलं. नंतर तिने त्याला विचारलं, तुमच्याकडे ग्रामपंचायत कार्यालयाची किल्ली आहे ना? वय मॅडम. मग आधी कुलूप उघडा आणि संपूर्ण कार्यालय स्वच्छ झाडून घ्या पाहू. तोपर्यंत मी इथे थांबते. तुम्ही लगेच कामाला सुरुवात करा. मॅडम, तुम्ही इथं वाईज बसून राहा. मी लगी कचरा काढून हापीस स्वच्छ करतो, मग निवांत बोलू आपण. होतील, ठीक आहे. हरी हरी.
बाळूनं त्याच्या तोंडानं देवाचं नाव घेतलं. कल्पना उघड्या डोळ्यानं त्याच्या शरीराच्या हालचाली निरखत कठड्यावर निवांत बसली. बाळूनं कार्यालयाच्या कुलपाची किल्ली त्याच्या कमरेला करगोट्याला बांधून ठेवली होती. ती पडू नये म्हणून त्याने 2-3 निरगाठी मारून ठेवल्या होत्या. त्यांनी त्या निरगाठी सोडवल्या, किल्ली हातात घेतली आणि कुलूप उघडलं. दरवाजा उघडून तो आत गेला. लगेचच हातात झाडू घेऊन तो कचरा काढायला लागला. गवताच्या पातीसारखं त्याचं कृश शरीर हालत होतं. हा म्हणता त्यांनी कचरा काढून कार्यालय स्वच्छ केलं. तो हातात झाडू घेऊन व्हरांड्यात आला. व्हरांड्यातला कचरा पाहून बाळूचं पित्त खवळलं. मायला, हे वाड्यातली माणसं लय घाणेरडी आहेत. पान, तंबाखू आणि गुटखा खात्यात, त्याची पाकिटं सुधी घेतच टाकतात. साल्यांना दंड लावायला पाहिजे, म्हणजे ते पंचायतीच्या हपिसात येऊन कचरा करणार नाहीत. म्या बोललो की म्या तेवढा वाईट. जाऊ दे, मला तरी काय करायचे. लोकांच्या नावानं शेमगा करत बाळू व्हरांड्यातला कचरा काढत होता. आतला आणि बाहेरचा कचरा बाळूनं काढल्यावर कल्पना आतमध्ये येऊन ग्रामसेवकाच्या खुर्चीत बसली. तेव्हा तिला तिच्या कर्तव्याची जाणीव प्रकर्षानं झाली. जसं खाकी वर्दी घातल्यावर पोलिसांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते, तशी तिला तिच्या जबाबदारीची जाणीव झाली. आज इतक्या वर्षात पहिल्यांदाच एक महिला ग्रामसेवक त्या खुर्चीत येऊन बसलेली होती. कल्पनाची नजर ऑइलपेंटनं रंगवलेल्या भिंतीवरनं भिरभिरत होती. चारी भिंतींवर सुंदर अक्षरात ऑइलपेंटनं लिहून ठेवलेलं होतं. डोक्यावर पंखा गरगर फिरत होता आणि कल्पना तन्मयतेनं भिंतीवरचा मजकूर वाचत होती. एका भिंतीवर गुटखा खाणाऱ्यांसाठी एक मजेशीर हिंदीत मजकूर लिहिला होता. सावधान, गुटखा खाने वाले के लिए इनामी योजना. प्रथम पुरस्कार कैंसर, द्वितीय पुरस्कार जले हुए गाल, तृतीय पुरस्कार छोटा मुंह, चतुर्थ पुरस्कार जवानी में बुढ़ापा, पांचवा पुरस्कार खराब गुर्दा यानी किडनी, छठा पुरस्कार कफ, दांत गायब, खांसी, सातवां पुरस्कार राम नाम सत्य है. ये लकी बम्पर ड्रॉ है. हर गुटखे के साथ किसी न किसी बीमारी की 100% गारंटी है. वैज्ञानिक इशारा, पान मसाला एवं तंबाकू दोनों ही स्वास्थ्य के लिए जहर है. तर दुसऱ्या भिंतीवर खालीलप्रमाणे मजकूर लिहिलेला होता. प्रस्तावना, जनस्वराज्याच्या माध्यमातून महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत देश तयार करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. ते अजूनही आपण साध्य करू शकलेलो नाही. आदर्श भारतीय गाव बसवताना सार्वजनिक स्वच्छता, सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन आणि सर्वांना स्वच्छ पुरेसा पाणी पुरवठा यासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून आपण आपल्या गावाचा एक कृती आराखडा तयार करू आणि त्यामध्ये वरील सर्व मूलभूत गोष्टींचा समावेश असेल. तर पैसे आणि श्रमदान या स्वरूपात लोकवाटा गोळा करू आणि दाखवून देऊ की आपण प्रकल्प अंमलबजावणीवर आणि देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घेण्यास तयार आहोत. या सर्व प्रक्रियेतून सर्व गावं एकत्र येतील. गावातल्या कुटुंबाच्या व्यक्तीचा त्यामुळे विकास घडून येईल. जलस्वराज्याची गरज. 1. प्रत्येक गावाला आणि गावातल्या प्रत्येकाला शुद्ध आणि पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं. स्वच्छ ग्रामपरिसर, निर्मळ शरीर आणि आरोग्यदायी जीवन यासाठी आवश्यक माहिती, कौशल्य व सुविधा उपलब्ध व्हाव्यात. आणि 3. ग्रामस्थांनी समूह शक्तीतनं पुढाकार घेऊन व शासनाचे आर्थिक, तांत्रिक आणि इतर आवश्यक ते सहकार्य आणि भागीदारीतून या सेवा सुविधा प्राप्त करून घ्याव्यात. तिसऱ्या भिंतीवर ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांची नावं होती. एकूण 9 सदस्य ग्रामपंचायतीचं काम पाहत होते आणि त्याखाली 1 पाणी पुरवठा समिती, 2 शेती समिती, 3 महिला बालकल्याण आणि आरोग्य समिती, 4 बांधकाम समिती, 5 राष्ट्रीय ग्रामीण योजगार समिती, 6 दारूबंदी समिती आणि 7 शिक्षण समिती यातल्या सदस्यांची नावं अगदी ठळक अक्षरात लिहिली होती. भिंतीच्या एका कोपऱ्यात पोलीस अधिनियम 1951 भाग 116 व भाग 117 अन्वये धूम्रपान करण्यास मनाई आहे असं ठळक अक्षरात लिहिलेलं होतं. भिंतीवर लिहिलेला संपूर्ण मजकूर वाचण्यात कल्पनाची कमीत कमी 10 ते 15 मिनिटं गेली. बाळू तिच्यासमोर एका पत्र्याच्या खुर्चीत बसून निवांतपणे तळहातावर तंबाखू मळत होता.
बाबल्या व्हरांड्यात विडीचा धूर सोडत बसला होता. विडीचा धूर जसा जसा त्याच्या नाकातोंडातून बाहेर पडत असे तसतसा त्याचा जीव हलका हलका होत असे. त्यात त्याला आनंद मिळत होता. विडीचा दमदार झुरका मारताना त्याचा राकट विद्रूप चेहरा आणखीनच आकर्षून जायचा. बाबल्या कसाही असला तरी आज तो कल्पनाच्या उपयोगी पडला होता. वेळ आल्यावर हा माणूस आपल्या कामाचा आहे, त्याला दूर ठेवून आपल्याला जमायचं नाही, असं ती त्याच्याबद्दल मनात विचार करत होती. बाबल्याची आपुलकीनं चौकशी करत तिने त्याला विचारलं, तुमचं घर कुठे? येणार काय आमच्या घरी? नाही, आत्ताच नाही. मॅडम, ते बघा फणसाच्या झाडाजवळ माझं कौलारू घर दिसतंय. मग आज तुम्ही शेतीच्या कामाला गेला नाहीत? माझी बायको आणि सून शेतीची कामं करतात. माझा पोरगा टेम्पो ड्रायव्हर आहे. मी बकरे घेऊन रानात जातो. 10-12 बकरे आहेत माझ्या. आज नाही गेलो मी. जरा याळानं कोयतीनं शेवग्याचा पाला तोडून बकऱ्या मोरं खायला टाकतो. काही मोक्या जनावराला उपाशी ठेवलं तर लय पाप लागते बघा. मग नरकात दिकून आपल्याला जागा भेटत नाही. तिच्याशी बोलत बोलत बाबल्यानं अर्धी विडी ओढून संपवली होती. अर्धी विडी अजून ओढायची शिल्लक होती. हातातली जळकी विडी त्यांनी लादीवर चिरडून विझवली आणि थोटूक उजव्या कानावर नंतर ओढण्यासाठी ठेवून दिलं. जळक्या विडीचा उग्रवास संपूर्ण ग्रामपंचायतीत पसरला होता. बाबल्याची बायको चंद्री नवऱ्याला शोधत त्या ठिकाणी आली. निवांत बसलेल्या नवऱ्याला फैलावर घेत ती त्याला ओरडून म्हणाली, कावचा आक्रमाने कामधाम सोडून पंचायतीच्या हापिसात येऊन बसला वय? ए चंद्रे, वरडू नग. बाय, वरडू नग तर काय करू? बकऱ्या उपाशी आहेत, त्यासनी घेऊन आज रानात का नाही गेला ते सांगा. मी एकटी काय काय म्हणून करायचं? तुला माझ्या बकऱ्याची काळजी नको, म्या बघेल काय करायचंय ते. एक काम तुम्ही कधी धड करत नाही. हद झाली की तुमच्या मोर. पडवीत बकऱ्या कावापासून आरडत्या त्याची तुम्हासनी काळजी नाही. मुख्या जनावराचा शराप लागल तुम्हाला. इथं येऊन बसायला पंचायत काय तुम्हाला पोचणार आहे वय? श्रीमंताची कामं ती करतील, गरिबाची कामं ते लोक नाही करणार. हे बाई चंद्रे, मला शहाणपणा नका शिकू. मी मुंबईत गिरणीत काम करून आलेला माणूस आहे. आता ते काय मला ठावं नाही वय? तुम्ही आधी उठा बार. रांडे, तू बायको आहे का भेताडे? हा, जावा तावा तोंडाला कुत्रं बांधून येते ते. राबराचं तुझं तोंड असं ना तर कधी फाटून गेला असतं. चंद्री कमरेवर दोन्ही हात ठेवून त्याच्याकडे रागानं पाहत होती. बाबल्या अनिच्छेनं बसलेल्या जागेवरनं उठला आणि तिच्याकडे न पाहता पायरी उतरून त्याच्या घराच्या दिशेनं चालायला लागला. त्याच्या मागून त्याची बायको अनवाणी पायानं चालत होती. दुपार टळून गेली होती. बाहेर ऊन मी म्हणत होतं. कल्पनाच्या पोटात कावळे ओरडत होते. भुकेची जाणीव झाल्यावर ती बाळूला म्हणाली, बाळू मामा, पाण्याची कळशी भरून आणा, आपण थोडं खाऊन घेऊ. कोकणात नोकरीसाठी जायचं म्हणून ठरवल्यावर कल्पनानं 2 दिवसांपूर्वी लाडू, चकल्या, चिवडा आणि शंकरपाळी इत्यादी पदार्थ तयार करून ठेवले होते आणि येताना तिने ते पदार्थ तिच्यासोबत आणले होते. गावात सुरुवातीला जेवणाची सोय कुठे झाली नाही तर हे पदार्थ खाऊन आपल्याला दिवस काढता येईल असा तिचा त्यामागचा विचार. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडल्यावर बाळू बसलेल्या खुर्चीतनं झटकन उठला आणि कळशी खांद्यावर घेऊन तो काही न बोलता बोरिंगच्या दिशेनं जायला लागला. कल्पनाला त्याचं ते ध्यान बघून थोडं हसू आलं. नंतर तिने गोदरेजचं लोखंडी कपाट उघडलं. त्यातल्या फाईल बाहेर काढून ती बारकाईनं पाहायला लागली. जन्मनोंद, मृत्यूनोंद, विवाह नोंद, असेसमेंट फाईल, पावती पुस्तकं, नमुना नंबर 26ची नोंद वही, लेटर पॅड इत्यादी सगळी कागदपत्रं ती बारकाईनं पाहायला लागली. रजिस्टर पाहून तिला तिच्या कामाचं ढोबळ स्वरूप लक्षात आलं. गुरुशिवाय विद्या नाही हे तिला पक्क ठाऊक होतं. म्हणून एखाद्या अनुभवी ग्रामसेवकाकडून सुरुवातीला माहिती घेऊन काम करायचं असा तिने तिच्या मनात बेत आखला. यात चूक अशी नव्हती. त्यामुळे तिच्या कामाचा दर्जा वाढला असता आणि भविष्यात त्याचा फायदा तिला नक्की झाला असता. उलटपक्षी चुकीचं काम झाल्यावर होणाऱ्या परिणामाला तिला नाहक तोंड द्यायला लागलं असतं. तिच्या मनात कामकाजाचे विचार चालू असताना खांद्यावर पाण्याची कळशी घेऊन बाळू आत आला. त्याचा खांदा पाण्यानं भिजला होता. कळशीतलं पाणी तांब्यात ओतून त्यांनी तो तांब्या कल्पनाच्या समोर ठेवला. कल्पनाला खूप तहान लागली होती. तिच्या घशाला सोस पडला होता. भांड्यात पाणी ओतून ती पोटभर पाणी प्यायली. पाणी प्यायल्यावर तिला थोडं बरं वाटायला लागलं.
तांब्या रिकामा झाल्यावर बाळूनं पुन्हा तो भरला तिच्यासमोर टेबलावर ठेवला. सुटकेस उघडून कल्पनानं फराळाची प्लॅस्टिकची पिशवी बाहेर काढून टेबलावर ठेवली. सुटकेस बंद करून ती भिंतीलगत ठेवली. एका कागदावर रव्याचा लाडू, मुठभर चिवडा ठेवून तो कागद बाळूच्या समोर धरून कल्पना त्याला आग्रह करत म्हणाली, बाळू मामा करा थोडा फराळ. मॅडम कशाला? मी घरातनं दशमी करून आलोय की, तुम्ही खावा. तुम्हाला आता भूक लागली असन. माझं घर जवळ असतं ना तर मी तुम्हाला माझ्या घराला आत्ता जेवायला नेलं असतं बघा. लाडू चिवड्याकडे आधाशागत बघत बाळू वरकरणी म्हणाला, बाळू मामा नाही म्हणू नका, मी एकटीच कशी खाणार? माझ्याबरोबर थोडं खा. कल्पना त्याला आग्रह करत म्हणाली, आता तुम्ही एवढा आग्रह करताय म्हणून खातो बापडा. नाही होय करता करता बाळूनं फराळाचा कागद तिच्याकडनं घेतला आणि मिटक्या मारत तो लाडू चिवडा खायला लागला. घरी बनवल्यामुळे लाडू चिवड्याला वेगळीच लज्जत होती. कल्पना त्याच्याकडे पाहत फराळ करत होती. भुकेली बकरी जशी बाभळीचा पाला ओरबडून खाते तसा बाळू लाडू चिवडा बका बका तोंडात टाकत होता. त्याच्या हालचालींकडे कल्पना डोळ्याच्या कोपऱ्यातनं बघत होती आणि गालातल्या गालात त्याला हसत होती. थोड्या वेळातच बाळूचं खाणं संपलं सुद्धा. तांब्यातलं पाणी घटाघटा पिऊन त्याने हातातला कागद कचऱ्याच्या डब्यात टाकला. तळहातावर तंबाखू चुना घेऊन तो आढ्याकडे बघत सावकाश मळायला लागला. कल्पना लाडू चिवडा खाऊन पाणी प्यायली आणि तृप्तीची ढेकर तिने दिली. आता तिच्या पोटाला थोडा आधार झाला होता. तिचा प्रवासाचा शिणवटा कमी झाला होता. आता तिच्यासमोर एक प्रश्न भला मोठा आ वासून उभा होता. तिची अजून राहायची गावात व्यवस्था झालेली नव्हती. तो प्रश्न तिला बाळूची मदत घेऊन लवकरात लवकर निकाली काढायचा होता. ज्या घराला घरपण आहे असं घर तिला या गावात राहण्यासाठी हवं होतं, मग तिची काळजी मिटणार होती. घराची चौकशी करत कल्पनानं बाळूला विचारलं, बाळू मामा मला या गावात राहायला खोली मिळेल का? त्याचं काय असेल ते भाडं द्यायला तयार आहे मी. बाळूनं तोंड उघडून मळलेली तंबाखू अलगद दाढेखाली सोडली. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासून तो बाहेर गेला आणि तोंडातल्या तंबाखूची पिचकारी जमिनीवर सोडून तो पुन्हा आत आला. पत्र्याच्या खुर्चीत बूट टेकून तो तिला घोगऱ्या आवाजात म्हणाला, मॅडम असं काय म्हणताय तुम्ही? या गावात राहायला खोली मिळणार नाही असं कधी होणार नाही बघा. हे काही शहर गाव नाही ना. भाडं दिलं ना कोणी बी जक्कत राहायला खोली देईन. तेवढाच त्यासनी मीठ मिरचीला आधार होतोय ना. मग तुम्ही मला राहायला एक चांगली खोली बघा, त्याचं भाडं भरीन मी. बाळू डोक्याला हात लावत थोडा वेळ खुर्चीत विचार करत बसला. मग काहीतरी आठवल्याप्रमाणे तो तिला म्हणाला, मॅडम मी आता असं करतो, गोदाक्काकडं चाललं जाऊन येतो. तिच्याकडे एक खोली आहे. त्यात आधी एक शाळा मास्तर राहतो. आता त्याची या गावातनं झाली 2 महिन्यापूर्वी बदली, त्यामुळे त्याने ती खोली सोडली. मग ती खोली आता रिकामीच आहे ना. गोदाक्काचं नाव ऐकून कल्पनाला थोडं बरं वाटलं. मगाशीच तिची आणि गोदाक्काची भेट झाली होती. गोदाक्कानं अगदी तिची आपुलकीनं चौकशी करून काही लागलं सवरलं तर बेलाशक माझ्या घरी मागायला ये असं तिला अगदी बजावून सांगितलं होतं. त्यामुळे कल्पनाच्या मनात गोदाक्काबद्दल एक हळूवार कोपरा निर्माण झाला होता. तिच्या घरी आपली राहायची व्यवस्था झाली तर दुधात साखर पडेल असं तिला मनात वाटायला लागलं. पुढे कसलाही विचार न करता ती घाई करत बाळूला म्हणाली, बाळू मामा तुम्ही लगेच त्या चौकशी करून या. कल्पनाचे शब्द कानावर पडताच बाळू हवेत तरंगत गोदाक्काच्या घराच्या दिशेने निघूनही गेला. कल्पना ग्रामपंचायत कार्यालयात एकटीच बसलेली होती. तिच्या मनात अनेक विचारांनी गोंधळ घातला होता. मधाच्या पोळ्यावर दगड मारल्यावर जशा हजारो मधमाशा घोंगावतात तशा तिच्या मनात शंका कुशंका येत होत्या. समजा गोदाक्का खोली नाही म्हणाली तर मग आपण गावात कुठे राहायचं? कोण आधार देईल आपल्याला? रिकामं मन असेल तेव्हा अनेक वाईट विचार मनात येतात. त्याला ती सुद्धा अपवाद नव्हती. अनेक प्रश्नांचा गुंता तिच्या मनात निर्माण झाला होता. त्यामुळे ती मनात थोडी घाबरली होती. पण तिची भीती अनाठायी होती. बाळू धावत गेला आणि काम फते करून परत सुद्धा आला. कल्पनाच्या तोंडाकडे बघत तो तिला हसत हसत म्हणाला, मॅडम काम फते झालं बघा. गोदाक्का मला कधी नाही म्हणायची नाही बघा. चला एक काळजी मिटली. कल्पनानं सुटकेचा निश्वास टाकला. तिचे शब्द ऐकून बाळूची छाती इंचभर आणखीन फुगली.
मोठा पराक्रम करून आल्याप्रमाणे त्याचे इंगळावाणी दिसणारे डोळे आनंदानं चमकायला लागले होते. स्वतःची पाठ थोपटून घेऊन तो तिला पुढे म्हणाला, मॅडम, गोदाक्का मला म्हणली मॅडमला लगी माझी खोली दावायला घेऊन ये म्हणून. तेव्हा तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या संगत तिची खोली बघायला चला बरं. चांगल्या कामाला उशीर न ग. चला की मग, कल्पना लाकडी खुर्चीतनं उठत उठत म्हणाली. बाळूनं दरवाजाला कुलूप लावलं आणि त्याची किल्ली त्यांनी त्याच्या पॅन्टीच्या खिशात घातली. एका गल्लीतनं बाळू पुढे आणि त्याच्या मागून कल्पना चालत होती. आजूबाजूच्या घरातली माणसं ही कोण रंभा निघाली म्हणून दारं खिडक्या उघडून तिच्याकडे कुतूहलानं पाहत उभी होती. गवताचा भारा डोक्यावर घेऊन दगडू भुवड समोरनं येत होता. कल्पनाकडे बघत तो रस्त्याच्या कडेला थांबला आणि भसाड्या आवाजात त्यांनी बाळूला विचारलं, अरे बाळ, अरे हे पाहुणेर कोण म्हणायची? बाळू त्याला झापत म्हणाला, दगड्या, अरे हे पाहुणे नाहीये, आपल्या गावात या नवीन ग्रामसेवक म्हणून आल्यात. बाळूचे शब्द ऐकून दगडू भोवडाच्या चेहऱ्यावर झटकन आश्चर्याचे भाव उमटले. पवार, बापट, गद्रे, सोनावणे, सावंत अशी आधीच्या ग्रामसेवकांची नावं त्याला माहिती होती, पण ते सगळे पुरुष होते. पहिल्या महिला ग्रामसेवक म्हणून कल्पना गावात आली होती, त्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, आता समधीकडं बायाचा जमाना आलाय. सोनिया गांधी निवडून आली तरी ती समधीकडं बायांचा भरणा करायला लागली. व्हाईक म्हणायचं का होणार? दगडू गवताचा भारा घेऊन पुढे निघून गेला. नरी खणवट्यात लेकरू कडेवर घेऊन उभी होती. ती बाळूला आजीजीनं सांगून म्हणाली, बाळू मामा, अरे लय दिवस झाले, मला माझ्या लेकराच्या जन्माचा दाखला मिळाला नाही. तुम्ही या मॅडमला तेवढा माझा दाखला द्यायला सांगा ना, मी तुम्हासनी चहा पाणी करीन. माझ्या पोराला मी आमदा साळत घालणार आहे. बाळू तिच्यावर एकदम कडाडला, नरे नरे, तुला तुझ्या पोराच्या जन्माचा दाखला मिळायचा नाही. तुझ्या घरात येऊन मी तुला 17दा घरची घरपट्टी भरायला सांगितली, पर तू अजून बी घरपट्टी भरलेली नाही. प्रत्येक वर्षाला तुझी घरपट्टीची बोंबच आहे. कधी बी तू वक्ताला घरपट्टी भरत नाही आणि आता तोंड वर करून दाखला मागती वय तू. तुझ्या जीवाला काय वाटतं का नाही? त्याचं तुसडं बोलणं ऐकून नरीचं तोंड चिमणी एवढं झालं. ती मनात थोडी निराश झाली. अगतिकपणे ती कल्पनाच्या चेहऱ्याकडे बघायला लागली. बाळू कल्पनाला सांगायला लागला, मॅडम, तुम्हासनी मी एक सांगून ठेवतो. नाही मग म्हणाल तुम्ही की तुम्हासनी सांगितलं नाही म्हणून, पण ही बाई प्रत्येक वर्षाला घरपट्टी भरण्यासाठी आपल्याला लय तंगवती. तेव्हा तिचं कसलं बी काम आधी करायचं नाही. हिच्या नवऱ्याला रोज दारू प्यायला पैसा गावतो, पण पंचायतीची घरपट्टी भरायला त्याला पैसा गावत नाही बघा. मग त्यासनी आपली कुठं तक्रार करायची असेल तर करू दे. तालुक्याच्या BDOकडे जाऊ दे, नाही तर जिल्ह्याच्या CO साहेबाकडे जाऊ दे, काय फरक पडत नाही. नाक दाबल्याशिवाय ह्यांचे तोंड उघडतच नाहीत बघा. आपण तरी काय करणार त्याला? त्याचं बोलणं कल्पनाला पटत होतं आणि पटत नव्हतं सुद्धा. ती त्याला काहीही बोलली नाही. तिला नरीची दया आली होती. ते दोघं चालत चालत तेव्हा गोदाक्काच्या सारवलेल्या अंगणात येऊन पोचले होते. गोदाक्काच्या अंगणात 4-5 माणसं भाताची मळणी काढत होती. अंगणात भाताच्या पेंड्या इतस्ततः विखरून पडल्या होत्या. गोदाक्काच्या नवऱ्याचं नाव भिवा असं होतं. तो साठीकडे झुकलेला होता. एका चौकोनी आकाराच्या काळ्या दगडावर तो भाताचा पेंढा दात ओठ चावून आपटत होता. तेव्हा त्याचं चिवट शरीर धनुष्याप्रमाणे वाकलेलं दिसत होतं. त्याचं काम तो एखाद्या यंत्राप्रमाणे करत होता. त्याचा मुलगा नामदेव वाऱ्याची दिशा पाहून सुपातले दाणे उभं राहून जमिनीवर सोडत होता. वाऱ्याच्या झोतामुळे भाताचे दाणे खाली पडत होते आणि त्याचा भुस्सा वाऱ्यानं उडून पुढे पडत होता. त्यामुळे आपोआप दाणे एका बाजूला आणि त्याचा भुस्सा दुसऱ्या बाजूला जाऊन पडत होता. गजाबुवा हातात झाडू घेऊन पडलेला भुसा एके ठिकाणी गोळा करत होते. त्यांच्या अंगावरचे सगळे केस पिकले होते. ते 70कडे झुकले असले तरी गवताच्या पातीप्रमाणे त्यांच्या शरीराची हालचाल होत होती. त्यांच्या कमरेला फक्त मळकं धोतर होतं आणि गळ्यात विठ्ठलाची माळ होती. त्यांनी त्यांच्या हाताच्या दांडावर कपाळावर भस्माचे चट्टे ओढले होते आणि विठ्ठला पांडुरंगा म्हणत ते काम करत होते. गजाभाऊंची आणि बाळूची नजरानजर झाल्यावर त्यांनी त्यांच्या हातातलं काम थांबवलं. डोळ्यांवर हाताचा पंजा आडवा धरून त्यांनी घोगऱ्या आवाजात बाळूला विचारलं, अरे तू पंचायतीचा बाळू शिपाई आहेस नव? वय, मगाशी मी आलतो ना गोदाकाकडं, तेव्हा तुम्ही मला हिथं दिसला नाही.
मग तू आता काय घरपट्टी न्यायला आला का? आल्या का घर घेऊन आम्ही काय कुठं पळून चाललोय बाई? सरकारनं शेतकऱ्याची थकबाकी माफ केली म्हणून आम्ही कल टी व्हीवर ऐकलंय. आपला दिल्लीच्या कृषी मंत्र्यांनी जाहीर केलंय तसं, तर कशा पायी ह्या उन्हात तंगडतोड करून तरास करून घेतो? केंद्रीय कृषी मंत्र्यांनी नुकतंच शेतकऱ्यांसाठी 60,000 कोटींचं कर्ज माफ केल्याचं जाहीर केलं होतं. ती बातमी दूरदर्शनवर गजाबुवानं ऐकली होती. त्याचा हवाला देत ते बोलत होते. बाळू त्यांचा गैरसमज दूर करत म्हणाला, गजाबुवा, अहो त्यासाठी ना आलो आत्ता. लेका, मग कशा पायी आला ते तरी सांग. तुला बघितलं ना, तर माझ्या उर्रातच दडकी भरती बघ. एखाद्या शेठ सावकारागत तुझा घरपट्टीसाठनं तागादा असतोय. अहो गजाबुवा, आपल्या गावात नवीन ग्रामसेवक मॅडम आजच आलेत. त्यासनी राहायला खोली पाहिजे म्हणून मी त्यासनी घेऊन गोदाकाकडं आलोय. असं आहे वय? मला काय ठावर, मी तुला उगाच बोललो बघ. गोदा हाय घरात, जातीला भेट जा. परमुलखातनं आलेल्या माणसांची अवस्था आपण नाही करायची तर कोण करणार? गजाबुवा तसे तोंडानं फटकळ होते. गेल्या वर्षी बाळू जेव्हा त्यांच्या घरी घरपट्टी मागायला गेला होता, तेव्हा त्यांनी खरमरीत शब्दात त्याला सुनावलं होतं की लेका, आम्ही शेतकरी माणसं कणगोळ्यात भाताचं दाणं भरून ठेवतोय, पैसे भरून ठेवत नाही. बाळूचं बोलणं ऐकून आत्ता गजाबुवा उशाळले होते. ते मेणाप्रमाणे आत्ता मऊ झालेले होते. बाळू तसा अवलिया होता. वारा वाहील तिकडे तो पाठ करून उभा राहायचा. अंगणात बोलण्याचा आवाज ऐकून गोदाक्का हातातलं काम बाजूला ठेवून लगबगीनं बाहेर आली. अंगणात कल्पना आणि बाळू ऊन खात उभे होते. गोदाक्का कल्पनाला घरात बोलवत म्हणली, अगं पोरी, बाहेर का म्हणून उभी राहिली तू? ये की घरात. या बाळूला काय कळत नाही वे? पोरीला उन्हात उभी करून ठेवली. हिरी उंटावीनं शेळ्या हाकलेली हो. येऊ करीन त्याव करीन म्हणून हो, पण कधी कधी त्याची अक्कल शान खायला जाती बरं का. गोदाक्काचं बोलणं ऐकून बाळू पुढे काही बोलला नाही. गोदाक्का आपल्याला बोलायला ऐकायची नाही, ती आणखीन आपली खरडपट्टी काढेल याची भीती बाळूला वाटत होती. कल्पनाला बसण्यासाठी गोदाक्कानं ओटीवर बारीक काड्याची चटई टाकली. भिंतीला पाठ टेकून कल्पना चटईवर आरामात बसली. मध्ये थोडं अंतर ठेवून बाळू तिच्या समोर बसला होता. गोदाक्कानं स्वयंपाकखोलीत जाऊन प्यायला पाणी आणलं. तांब्या भांड तिच्या हात देत ती कल्पनाला स्पष्टपणे म्हणाली, हे बघ पोरी, तू माझ्या लेकीवानी आहे, तेव्हा मी काय तुला मॅडम फॅडम म्हणायची नाही. अहो, माझं नाव कल्पना आहे, तुम्ही मला माझ्या नावाने हाक मारा, मला बरं वाटेल खरंच. अगं पोरी, तुझं नाव लय वाढ आहे बरं का. गोदाक्काला तिचं नाव आवडलं होतं. तिच्या तोंडून तारीफ ऐकून कल्पना मनातल्या मनात सुखावली. आता तिला त्या घरात थोडं मोकळं ढाकळं वाटायला लागलं. ती त्या घरात पहिल्यांदाच आलेली असल्यामुळे तिची नजर बिरबिरत होती. खालच्या बाजूला पडवीत टिकाव, तिवई, नांगर, फावडं, वेळे, कोयती इत्यादी सामान ठेवलेलं होतं. कोपऱ्यात कोंबड्याचा डालगा होता. डालग्यात कोंबडी पिलांना पंखाखाली घेऊन बसली होती. तिची चोच उघडी होती आणि तिचे इवलेसे 2 डोळे सावधपणे इकडून तिकडे फिरत होते. तिची पिल्लं चिवचिव करत होती. आज अंगणात मळणी सुरू होती म्हणून गोदाक्कानं कोंबडीला डालग्यातनं बाहेर काढलेलं नव्हतं. पडवीच्या एका कोपऱ्यात मळणी झाल्यावर भात भरून ठेवण्यासाठी एक मोठा लाकडी पेटारा ठेवला होता. त्या पेटाऱ्यात 1.5-2 खंडी भात सहज मावायचा. भाताचा भुस्सा उडून घरात येऊ नये म्हणून उघड्या खिडक्यांना मेणकापड लावलेलं होतं. अंगणात कामाचा नुसता घायटा उठला होता. विजेचे चपळाईनं गजाबुवा काम करत होते. त्यांच्या मुखातनं पांडुरंग पांडुरंग असा जप सुरू होता. त्यांच्या मनात आणखीन काय आलं कोणास ठाऊक. गजाभाऊंनी हातातली वाढवण वेणेप्रमाणे आडवी धरली आणि त्यांनी मोठ्या आवाजात अभंग म्हणायला सुरुवात केली. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. गजाबुवा तुकाराम महाराजांचा अभंग म्हणता म्हणता एखाद्या शाळकरी मुलाप्रमाणे अंगणातल्या अंगणात त्यांचं वय विसरून ज्ञानबा तुकाराम म्हणत नाचायला लागले. कल्पना डोळे विस्फारून नाचणाऱ्या गजाभाऊंकडे पाहत होती. तिला ते ध्यान खूप मजेशीर वाटत होतं. इतक्यात गोदाक्काची सून शारदा चहाचे कप घेऊन ओटीवर आली. तिने कल्पनाच्या हातात 1 कप देऊन दुसरा कप बाळूच्या हातात दिला. गोदाक्का सुनेची तरफदारी करत म्हणाली, माझी सून शिकलेली बरं का, 7वी पाशी. आणखी शिकली असती तर ती नक्की मास्तरीन झाली असती बघ. कल्पना शारदाकडे बघत गालात हसली. गोदाक्कानं आस्थेनं कल्पनाची विचारपूस केली आणि तिला म्हणाली, पोरी, कोकणातल्या शेतीत काय विराम नाही बघ.
वर्षाचं 12 महिनं ढुंगणात माती जायचं पण रावायचं आणि पोटापुरता भात पिकवायचा. या कोकण भूमीला सीतेनं जळो पण पिको असं म्हणलंय. इथं जिमीन जाळल्या बिगर काय बी पिकत नाही बघ. गोदाक्का मूळ मुद्द्याला हात घालत नव्हती म्हणून कल्पना चुळबुळ करायला लागली. ती म्हणाली, गोदाक्का मी तुमच्याकडे राहायला खोली मागायला आली आहे. गो बाय माझे, वाचसाडी पडली ती. हल्ली मला कसली याद म्हणून राहत नाही बघ. बरं झालं बाई आठवण करून दिली, नाही तर मी तुझ्यामुळं आणखीन काय नो बाई नो बडबड करत राहिले असते. माझ्याकडं तुला राहायला खोळी आहे. शाळा मास्तर बदली होऊन गेल्यापासून ती खोली रिकामीच आहे. भाडं बिडं काही द्यायचं नाही, आनंदानं राहा. अगं मला तुझी सोबत होईन. माझी आणखीन एक अडचण आहे. कोणची ग बाय? माझ्याकडे स्वयंपाकाची भांडी नाही आहेत. अगं भांड्याची काळजी तू करू नको पुरी. नामदेवाच्या लग्नात मॉप भांडी मिळाली, ती माळ्यावर ठेवली घासायचा तरास म्हणून. शारदाला मी आता सांगून ठेवते, ती तुला माळ्यावर चढून भांडी काढून देईन. हातानं स्वयंपाक कर आणि खा. खोलीला दार आहे, जाताना कुलूप लाव आणि खुशाल तुझ्या कामाला निघून जा. घरात TV आहे, मी काय लय बघत नाही, मला त्यातलं काय बी कळत नाही. तुला कामातनं सवड घावल तवाल खुशाल TV लाव बघत बस. आमची त्याला बी ना नाही. हे बघ इथं राहायला आल्यावर ना कसली चिंता करायची नाही. तुला काय मी परकी समजणार नाही. तू माझ्या लेकीवानी आहे. माझी जशी लेक आहे तशी तू आहे माझ्यासाठी. गोदाक्काचं मायेनं ओथंबलेलं बोलणं ऐकून कल्पनाच्या सगळ्या अडचणी चुटकीसरशी दूर झाल्या. ती निश्चिंत होऊन तिच्याकडे कृतज्ञपणे पाहत म्हणाली, गोदाक्का माझी सुटकेस ग्रामपंचायत कार्यालयात आहे, ती घेऊन येते. गोदाक्का तिच्या हाताला धरून आग्रह करत म्हणाली, अगं पोरी आज पहिल्यांदा माझ्या घराला आली तू, अशीच बरी जाऊ देईल. मळणकऱ्यासने मी जेवण केलंय, त्यांच्या पंक्तीला बस 2 घास खा. कधी जेवली असेल कोणाला ठाव. नाही मला भूक नाही आहे, मी मगाशी थोडा फराळ केलाय. हे बघ तुझा चेहरा बघून मला समजा कळतंय. गोदाक्काला काही येडी समजू नको तू. नाही गोदाक्का तसं काही नाही. अगं संकोच कशाला पाय करते. आपलंच घर आहे असं समज की. मी काय समजा उर्राव घेऊन वर जाणार नाही. भुकेलेल्या पोटामध्ये 2 घास घातलं का त्याचं मॉप पुण्य लागतंय बघ. तू इथून उपाशी गेली तर माझ्या जीवाला लागलं बघ. मगापासनं त्या दोघींचं बोलणं ऐकत बाळू शांतपणे बसला होता. तो मध्येच म्हणला, गोदाक्का आपण अन्नाला कधी बी नाही म्हणत नाही. अन्नाचा अपमान आपण कधी बी करायचा नाही. एवढी दगदग आपण सर्व अन्नासाठी तर करतो ना. गोदाक्का फार आग्रह करायला लागली तेव्हा कल्पनाचा नाईलाज झाला. जेवणासाठी तिने तिची कबुली दिली तेव्हा गोदाक्का सुनेला ओरडून म्हणाली, शारदा अगं ताटं वाढाय गे, 2 ताटं अधिक कर बरं. स्वयंपाक खोलीतून ताट वाट्यांचा आवाज यायला लागला. काम करून मळणकरी भुकेलेली होती. जेवणाला तसा उशीर झाला होता. गोदाक्का बसल्या जागेवरनं उठत म्हणाली, माझी सून एकटी काय काय म्हणून करेल. मी जाते वाईस तिला मदत करते. ताटं वाढून झाली होती. कल्पना मळणकरांसोबत जेवायला बसली होती. तिच्यासमोर ताटात गरम गरम जेवण वाढलं होतं. चुलीवर खरपूस भाजलेली नाचणीची भाकरी, निखाऱ्यावर भाजलेलं उडदाचं पापड, आंब्याचं लोणचं, वांग्याचं भरीत, गावठी तांदळाचा गरम गरम भात. त्यातून गरम वाफा बाहेर पडत होत्या. समोरच्या ताटातले पदार्थ पाहून कल्पनाची भूक पुन्हा चाळवली. गजाबोवानं तांब्यातलं पाणी उजव्या हाताच्या उंजळीत घेऊन समोरच्या ताटाभोवती फिरवलं. पाण्यानं भिजलेली बोटं डोळे मिटून पापण्यांना लावली. नंतर त्यांनी ताटाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि घोगऱ्या आवाजात ते श्लोक म्हणायला लागले. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. श्लोकाचा शेवटचा शब्द कानांवर पडायच्या आधीच बाळूनं आधाशासारखा तोंडात घास कोंबला. गोदाक्का काय हवं नको ते सगळ्यांना विचारायला लागली. कल्पनाच्या समोर उभी राहून ती तिला आग्रह करत म्हणाली, पोरी अगं भाकर घे. गोदाक्का भाकरी हवी असेल तर मागून घेईन मी. ताटावर आडवा हात ठेवत कल्पना म्हणाली, अगं पोरी लाजू नको ग. नाही लाजत. कल्पनानं पाण्याची वाटी तोंडाला लावली. पोटभर जेवून तिने तृप्तीची ढेकर दिली. मळणकरी जेवण झाल्यावर पान तंबाखू खात थोडा वेळ विश्रांती घेत बसले. रो रो करत वारा सुटला होता, त्यामुळे झाडं गदा गदा हालत होती. गजाबुवा पानाची पिंक टाकून आले आणि घोगऱ्या आवाजात मळणकऱ्यांना म्हणाले, उठा की आता, वारा सुटलाय, बसून जमायचं नाही.
भात वारवून झालं पाहिजे. मळणकरी पुन्हा आळस झटकून कामाला लागले. वारा सुटला होता. उन्हाची काहिली कमी झाली होती. कल्पना तिची सुटकेस हातात घेऊन गोदाक्काकडे राहायला आली. बाळू ग्रामपंचायत कार्यालय बंद करून त्याच्या घरी निघून गेला. कल्पना यायच्या आधी शारदानं ती खोली झाडून लख्ख करून ठेवली होती. भिंती जांभा दगडाच्या होत्या. त्याला सिमेंटचा गिलावा केला होता. पश्चिमेला एक खिडकी होती. त्या खिडकीतनं भरपूर सूर्यप्रकाश खोलीत येत होता. आंघोळ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी एक मोरी होती. भिंतीत छोटं लाकडी कपाट होतं. त्यात किडूक मिडूक सामान ठेवता येणार होतं. कल्पनाला तिच्या मनासारखी खोली मिळाली होती. त्यामुळे ती तिच्या मनातनं खुश झाली होती. रात्रीचं जेवण झाल्यावर कल्पना हातात पेन घेऊन तिच्या वडिलांना पत्र लिहायला लागली. कल्पना ज साळवी. तीर्थरूप बाबांच्या चरणी साष्टांग नमस्कार. मी आजच जांभूळगावला येऊन पोचले. प्रवासात गर्दीमुळे मला थोडा त्रास झाला, पण आता मला त्याचं काही वाटत नाही. प्रवास करायचा म्हणजे थोडा त्रास सहन करावा लागतोच. गावात गोदाक्काच्या घरी माझी राहण्याची उत्तम व्यवस्था झाली आहे. गोदाक्का मला त्यांची मुलगी मानतात. त्यामुळे त्यांचा मला या गावात आधार वाटतोय. मी माझं ग्रामपंचायत कार्यालय पाहिलं. बाळू नावाचा माळकरी ग्रामपंचायतीचा शिपाई आहे. माझी अजून सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायतीचे इतर सदस्य यांच्याशी ओळखी झालेल्या नाहीत. त्यांच्या ओळखी झाल्यावर मला अधिक चांगलं काम करायची संधी मिळणार आहे. या गावाचा विकास कसा होईल याचाच मी प्रामुख्यानं माझ्या मनात विचार करणार आहे. माझं काम पाहून अन्य महिलासुद्धा या क्षेत्रात यायला उद्युक्त होतील असं मला वाटतं. मी मन लावून प्रामाणिकपणे काम करेन. जे काम असत्य आहे, जे मला पटणार नाही, ते काम मी कधीच करणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देते. सत्याचा नेहमी विजय होतो असं तुम्ही मला एकदा म्हणाला होतात. 1.5-2 महिन्यांनी मी तुम्हाला भेटायला रजा टाकून येणार आहे. मला तुमची, आईची फार आठवण येते. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. माझी बिलकुल काळजी करू नका. माझ्या लग्नाची तुम्ही आत्ता घाई करू नका. मला माझ्या लग्नाची घाई नाही. नोकरीत जम बसेपर्यंत मी लग्नाचा मुळीच विचार करणार नाही. कळावे, तुमची आज्ञाधारक मुलगी कल्पना. पत्र लिहून झाल्यावर कल्पना अंगावर पांघरूण घेऊन खुशाल झोपी गेली. पलीकडच्या खोलीत नामदेव आणि त्याची बायको शारदा टीव्हीवरचे कार्यक्रम बघत बसलेले होते. श्रोते हो, हा होता झुंबड या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.